नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज गुढीपाडवा आहे, तर त्यानिमित्त आपण बनवलेला आहे एक गोड पदार्थ, तो म्हणजे लापसी। पूर्वीच्या काळी लग्नामध्ये, पूजेमध्ये किंवा असं जत्रा वगैरे असेल तर तेव्हा लापसी हा पदार्थ भरपूर प्रमाणात बनवला जायचा। पण आता त्याला जास्त प्रमाणात बनवलं जात नाही, तर आता आपण बनवूया हा आपला लापसी। तर लापसीसाठी आपण एक वाटी लापसीचा रवा घेतलेला आहे। आता हे 1 वाटीच्या प्रमाणानुसार मी पुढचं साहित्य सांगणार आहे। आता इथे एका भांड्यामध्ये मी थोडं तूप टाकलेलं आहे, 1 वाटी लापसी रवा टाकलेला आहे। आता आपण हा लापसी रवा तुम्हाला बारीक किंवा जाडा याप्रमाणे मिळतो। जर तुम्हाला जाड हवा असेल तर जाड घेऊ शकता किंवा बारीक हवा असेल तर बारीक सुद्धा तुम्ही घेऊ शकता। मी आता इथे बारीक रवा घेतलेला आहे। आता हा चांगला तुपावरती खरपूस भाजून घ्यायचा आहे। हे बघा, असं आता थोडासा भाजत आलेला आहे आपला लापसीचा रवा। व्यवस्थित असा खरपूस भाजला गेला की त्याचा छान सुगंध येतो आणि तो व्यवस्थित शिजलाही जातो। आता मी गॅस लो करून ठेवते। तोपर्यंत आता आपण इथं लापसीचा रवा शिजवण्यासाठी जे आपण 1 वाटी रवा घेतला होता त्याप्रमाणे आपण आता ह्या वाटीनेच आपण आता 3 वाट्या पाणी घेणार आहोत। म्हणजे आपल्याला एका वाटीसाठी तिप्पट पाणी लागणार आहे। तर आता एका भांड्यामध्ये आपण हे 3 वाटी पाणी घेऊन हे गरम करायला ठेवणार आहोत। हे पाणी गरम झालं की मग आपला जो लापसीचा रवा आहे तर त्याच्यामध्ये हे ओतून घ्यायचंय लापसी रवा शिजवण्यासाठी। तोपर्यंत आता आपला लापसी रवा सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेतोय। तो व्यवस्थित भाजून घेतला की मग आपण हे गरम झालेलं पाणी याच्यामध्ये ओतून घेऊया। हे बघा, आता छान असा खरपूस भाजलेला आहे आणि आता आपलं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे याच्यामध्ये। तर हे आता आपण ओतून घेऊया। पाणी ओतलं की लगेचच झाकण लावायचं, कारण की आपलं पाणी सुद्धा गरम असतं, रवा सुद्धा भाजलेला असतो, तर त्याच्यामुळे तो बाहेर उडू शकतो। हे बघा, आता असं हे 1-2 मिनिटाने लगेच झाकण काढायचं आहे, थोडंसं पाणी असतानाच। आणि मग याच्यामध्ये तुम्हाला गूळ किंवा साखर असं टाकायचं आहे। आता मी इथे गूळ वापरलेला आहे, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरही वापरू शकता। आता 1 वाटी आपण लापसी घेतली होती म्हणून मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गोडीप्रमाणे तुम्हाला जसं आवडत असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही गूळ टाकू शकता। अगदी 1 वाटी गूळ टाकला तरी हे छान गोड होतं। आता इथे मी थोडेसे मनुके टाकलेले आहेत आणि आता हे गूळ आणि मनुके टाकल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गूळ सगळीकडे मिक्स झाला पाहिजे, सगळीकडे लागला पाहिजे, म्हणून तो चांगला मिक्स करून 1-2 मिनिटासाठी परत आपण झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत मी आता इथे वेलची बारीक करून घेते। आता इथे 2 ते 3 वेलच्या मी घेतलेल्या आहेत आणि आपण आता खलबत्त्यामध्ये त्याला कुटून घेऊया। थोडंसं हे अख्ख्याच टाकलेल्या आहेत मी, नंतर त्याच्यात थोडीशी साखर टाकून मी याला कुटून घेणार आहे। आता हे बघा, आपला लापसीचा जो शिरा आहे तो छान असा तयार झालेला आहे, मस्त असा फुललेला आहे। तर आता याच्यामध्ये मी आपण जी वेलची पूड बारीक केली होती ती टाकून घेऊया आणि अगदी चिमूटभर मीठ असं याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं की असं गोडवा आपला बॅलन्स होतो याच्यात। हे बघा, आपला हा छान असा आपला लापसीचा रवा तयार झालेला आहे। अशाच मग छान छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।